सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी आपला मित्र आशिष संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर मित्रमैत्रिणींनो, आज इथे आपण जमलेलो आहोत ते आपला लाडका ग्रुप ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त 6व्या वर्धापन दिनानिमित्त. मित्रांनो, 22 जून 2018 रोजी आपल्या जीवनामध्ये तंत्रज्ञान रूपी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी कृष्ण हरी सरगम सर यांनी जे रोपटं लावलं त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आणि हे रोपटं वटवृक्षात रूपांतर होऊन आता 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि यासाठी आपण याचा सोहळा सादर करणार आहोत. जी स्पर्धा घेतली होती आपण त्याचाही पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमात होणार आहे. तर आता जास्त वेळ न घेता मी जिजाजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाणी अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाणी या सुगंधी संस्कृतीचा श्वास भावा मोकळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा. ज्ञानरूपी दूत आले एकठाई एक झाले. ज्ञानरूपी दूत आले एकठाई एक झाले. तेथे साकार झाले वंदू त्यांच्या पाऊला हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा. धन्यवाद जिजाजी. अतिशय सुमधुर अशा आवाजामध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या या शानदार सोहळ्याचे अध्यक्ष देखील शानदार आहेत. तर मी आमचे ॲडमिन सहकारी दामोदर सरगम सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठावरील
गण्यमान्य व्यक्ती आज आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर द ब्लाइंड या समूहाचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त प्रथमतः सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षा ज्या लाभल्या आहेत त्या कर्तृत्ववान आणि गुणसंपन्न अशा शिक्षिका उज्ज्वला सोनी मॅडम आहेत. या कोथरूड अंधशाळेच्या माजी विद्यार्थी असून तेथे गेले 20 वर्ष विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना इतर सर्व विषय आवडतात. त्यांचा आवडता विषय आहे संगीत, पण त्या विशेष शिक्षिका म्हणून तिथे कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल केली आहे. सोनी मॅडम यांच्याबद्दल सांगितलं तर त्यांनी MA म्युझिकमधून केलं, तसेच D.Ed केलं, स्पेशल D.Ed, तसेच B.Ed केलेलं आहे. आणि त्या अतिशय कार्यरत असतात. प्रसन्न व्यक्तिमत्व आहे आणि कोणत्याही प्रसंगाला शाळेत सर्वांना मार्गदर्शन करतात. अशा या अध्यक्षा आज आपल्याला लाभलेल्या आहेत आणि त्यांचा खूप मोठा परिचय आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि एक सदैव इतरांना मदत करण्यास तत्पर असणारी ही व्यक्ती आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभल्या. त्यांचे मनपूर्वक आपल्या ऑल टेक्नॉलॉजी समूहातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि या आपल्या ग्रुपतर्फे त्यांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद दामोदर सर. तर आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे देखील अतिशय भारदस्त असे व्यक्तिमत्व आहे. तर आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत महेश नेहुल. हे माझे घनिष्ठ मित्र आहेत आणि हे अहमदनगरचे रहिवासी आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिसला आहेत. महेश नेहुल यांनी मराठी या विषयामध्ये पदवी देखील घेतलेली आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि आता ते जिल्हा परिषद अहमदनगर येथे कार्यरत आहेत. तर त्यांचं देखील आपल्या मराठी मातृभाषेवरती अतिशय प्रभुत्व आहे आणि असे आजचे आपले प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. तर मित्रांनो, 22 जून 2018 रोजी सरगम सरांनी हा ग्रुप क्रिएट केला आणि आज या ग्रुपमध्ये 500च्या वरती सदस्य संख्या आहे. तर इतका हा ग्रुप महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेला आहे. परंतु हा ग्रुप स्थापन करण्याची कल्पना कधी सुचली किंवा या ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश काय होता, कशी या ग्रुपची स्थापना झाली, तर ही सर्व माहिती आपल्याला घेणं उत्सुकतेचं वाटतं नाही का. तर ही सर्व माहिती देण्यासाठी मी आमचे सहकारी संतोष जगताप सर यांना विनंती करतो. तर सर, तुम्ही कृपया येथे ग्रुपचे प्रास्ताविक सादर करावे, म्हणजे ग्रुप कशासाठी क्रिएट झाला किंवा या ग्रुपच्या स्थापनेमागे आपली काय भूमिका होती हे सर्वांना सांगावे.
नमस्कार. आज 22 जून अत्यंत आनंदाचा आणि हर्षाचा दिवस, कारण आज आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या समूहाला 6 वर्ष पूर्ण झाली आणि 7व्या वर्षात हा समूह पदार्पण करीत आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आमचे या समूहाचे निर्माते सन्माननीय सरगम सर, तसेच आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समूह प्रशासक सन्माननीय DM सरगम सर, आमचे वीरप्पा वाघेजी, आशिष क्षीरसागरजी, आमचे कार्तिकजी, तसेच जिजा मॅडम, अश्विनी मॅडम व जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्यांची मी क्षमा मागतो आणि माझ्या या छोट्याशा मनोगताला सुरुवात करतो. या समूहाची स्थापना करण्यापाठीमागचा उद्देश आम्ही सांगू इच्छितो. ज्या वेळेस अँड्रॉइड मध्ये आपण पाऊल ठेवलं, त्याच्यानंतर अनेक आमच्या दृष्टीहीन बंधू भगिनींनी अँड्रॉइड मोबाईल घेतले, परंतु ते वापरायचे कसे, त्याची सेटिंग कशी करायची, कोणते ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल याचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळे बरेचसे आमचे दृष्टीहीन बंधू भगिनी हे काळजीत असायचे. आपण एवढा भारीचा एवढा महागाचा मोबाईल घेतला, परंतु आपल्याला तो व्यवस्थित चालवता येत नाही किंवा आपल्याला त्याची व्यवस्थित सेटिंग करता येत नाही. या गोष्टीमुळे ते अत्यंत काळजीत असायचे व आपल्याला हा मोबाईल कसा वापरता येईल का नाही याची सुद्धा त्यांना शंका होती. त्या मोबाईलची जर सेटिंग करायची म्हटलं तर जे कोणी ठराविक लोक होते या क्षेत्रामध्ये ते त्यांच्याकडून पैसे घेत असत आणि त्यांना सेटिंग करून देत असत. तर त्यांना पुढे प्रश्न विचारणे किंवा मोबाईलशी संबंधित काही प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व्ह करणे हे तसे शक्य होत नव्हते. काही ग्रुप आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होते, परंतु ते जास्तीत जास्त ग्रुप हे हिंदी भाषेमध्ये होते आणि सिटीमध्ये असणारे आमचे बंधू भगिनी हे बऱ्यापैकी हिंदीतून त्यांच्याशी संवाद साधायचे व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आमच्या तळागाळातला ग्रामीण जो वर्ग होता दृष्टीहीनांचा, त्यांना हिंदी बोलताना अतिशय अडचणी येत होत्या आणि हीच गोष्ट आमचे समूह प्रशासक सन्माननीय कृष्णाजी सरगम सर यांनी हेरली आणि त्यांच्या डोक्यातून अशी कल्पना आली की ते आम्हा दोघा तिघांना म्हटले की आपण आपल्याच भाषेमध्ये असा एक ग्रुप निर्माण करूया का की जेणेकरून तळागाळातले आपले जे अंध बंधू आहेत त्यांना हे प्रश्न विचारणं सोपं जाईल किंवा मोबाईलशी संबंधित काही अडचणी आल्या तर त्या सोडवता येतील किंवा हे जे सेटिंग्स वगैरे करून द्यायचे पैसे जात आहेत त्यांचे तर ते कुठेतरी थांबेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही कल्पना आमच्या दोघा तिघांसमोर मांडली आणि आम्ही सुद्धा विचार करायला लागलो की
खरंच आहे. ही गोष्ट अत्यंत खरी आहे की आपल्या मातृभाषेतून आपण जेवढा संवाद एकमेकांशी साधू शकतो तेवढा परकीय भाषेतून साधणं हे आपल्याला शक्य होत नाही. अडचणी येतात. आणि म्हणून साठी दिनांक 22 जून 2018 साली आम्ही ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या समूहाची स्थापना केली. त्यावेळेस आमच्याकडे खूप कमी ॲडमिन्स होते आणि कमी मेंबर सुद्धा होते. कारण कसं असतं की कोणत्याही गोष्टीचा प्रचार व्हायला थोडासा कालावधी जावा लागतो. आणि आम्ही नेटाने हे काम सुरू केलं. मग कृष्णा सरगम असतील, आमचे दत्तात्रय नारायण जाधव हे असतील, परत आता मला एवढी नावं आठवत नाही पण वीरप्पाजी आहेत त्याचे साक्षीदार, आमचे DM सरगम सर आहेत. तर आम्ही सर्वांनी एक चंगच बांधला की काय नाही, आपला मराठी अंध बांधव किंवा अंध भगिनी ही मोबाईलमध्ये सक्षम झालीच पाहिजे. आणि म्हणून ते जे प्रश्न विचारायचे त्या प्रश्नांची काही प्रश्नांची उत्तर आम्हाला माहिती असायची, परंतु काही प्रश्नांची उत्तर आम्हाला माहिती जरी नसली तरी आम्ही ते सर्च करायचो. इतर ग्रुपमध्ये आम्ही ऍड होतो आणि त्यामुळे तिथे विचारून आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे हिंदीमध्ये घ्यायचो, वेळ पडल्यास इंग्लिशमध्ये घ्यायचो आणि आपले हे जे अंध बंधू भगिनी आहेत यांना मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करून सांगायचं. तर अशा पद्धतीने आम्ही 2 ते 2.5 वर्ष समूह चालवला. आणि फक्त जास्तीत जास्त करून ॲडमिनच या समूहावर यायचे आणि प्रश्न शंकांचं समाधान करायचे किंवा कोणाची सेटिंग असली तर आम्ही 1-2 तास त्या व्यक्तीला द्यायचो आणि त्यांची सेटिंग विना शुल्क विना तक्रार आम्ही त्यांची करून द्यायचो. आणि असे करत 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 2-2.5 वर्ष आम्ही नेटाने काम केलं आणि हा समूह अगदी भक्कम त्याच्या पायावरती उभा राहिला. आता त्याच्या पायावरती उभा राहिला म्हणण्याचं कारण एवढंच की इतर जे सदस्य होते म्हणजे जे ॲडमिन नाही परंतु समूहामध्ये सदस्य म्हणून होते तर त्यांनी सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली आणि आमचं काम खूप हलक्या प्रमाणात त्यांनी केले. कारण सगळ्या गोष्टी 2 ते 2.5 वर्ष ह्या आम्हा 3-4 करायला लागायच्या. जसे वीरप्पाजी होते, पुन्हा आमचे DM सरगम सर आहे, कृष्णा सरगम सर आहे, मी आहे. तर आम्ही नेटाने हे काम चालूच ठेवलं होतं. आणि तेवढ्यातच आम्हाला ग्रुपमध्ये आशिष क्षीरसागर म्हणून ही एक व्यक्ती मिळाली की जे नेहमी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, कोणाची काय सेटिंग असतील तर ते करायचे. आणि म्हणून आम्ही त्यांना ॲडमिन पॅनलमध्ये समाविष्ट करून घेतलं. आणि असेच हळूहळू जे कोणी ग्रुपसाठी चांगलं आणि मोठं आणि भरीव योगदान देतील, म्हणजे आर्थिक नव्हे, कारण आर्थिक हा विषय आपल्या समूहामध्ये नाही आणि कुठल्याही प्रकारचे कसलेही पैसे आपण कोणाकडूनही कधीही घेत नाही. त्यामुळे भरीव कामगिरी मी यासाठी म्हणतो की वेगवेगळे प्रश्न जरी विचारले तरी त्यांची उत्तरं शोधून आणून ते देण्याची कुवत किंवा ॲबिलिटी ज्यांच्याकडे आहे असे ठराविक लोक आम्ही निवडले. आणि आता आपले सध्या समूहाचे 9 ॲडमिन आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा समूह पुढे नेत आपण आलेलो आहोत. आणि आता मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की या समूहामध्ये ॲडमिन 2 दिवस 3 दिवस जरी आले नाही तरी सुद्धा समूह अगदी व्यवस्थितरित्या चालतो. समूहामध्ये दररोज पाहायला गेलं तर 150, 200, 250 असे मेसेजेस असतात. परंतु ह्या समूहाचे सदस्य एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरं देतात, एकमेकांच्या काही सेटिंग्स असतील त्या करून देतात, मोबाईल संबंधित काही प्रॉब्लेम आले तरी ते सॉल्व्ह करतात. आणि यापेक्षा या समूहाचं
यश दुसरं काही असू शकतं असं मला तरी वाटत नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सदस्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही, त्रास नाही, सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात या समूहामध्ये राहावे अशीच या समूहाची एक छोटीशी नियमावली आपण बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये फार जास्त अशा अटी आपण लावलेल्या नाहीत. आता या समूहाचा उद्देश आपण नुसतंच टेक्नॉलॉजीशी रिलेटेडच प्रश्न उत्तरे घेतो का, तर नाही. आपण प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सुपर संडे हा साजरा करत असतो. आता तो करण्यापाठीमागची कल्पना ही सुद्धा आमच्या ऍडमिन टीमचीच आहे. कारण आमच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपण दररोज टेक्नॉलॉजीशी रिलेटेड प्रश्न उत्तर घेतो, सर्व काही टेक्नॉलॉजीशी रिलेटेडच करतो, परंतु आपले जे बंधू भगिनी आहेत हे कशा कशामध्ये प्रवीण आहे किंवा कशा कशामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे याची ओळख एकमेकांना व्हावी, अर्थात सर्वांना व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही महिन्याच्या प्रत्येक 3ऱ्या रविवारी सुपर संडे हा प्रोजेक्ट आम्ही या समूहामध्ये राबवत असतो. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की जेवढे मेसेजेस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड प्रश्न उत्तरांचे येत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मेसेजेस आहेत हे या सुपर संडेला येतात. कारण प्रत्येक जणाला वाटतं की हा समूह आपला आहे, हे कुटुंब आपलं आहे आणि कुटुंबातील सदस्यांचं मनोरंजन करणं ही माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं भान ठेवून सर्वजण आपापली कला इथे सादर करतात. आणि त्याच्यातून मी तर म्हणेन की कोणी समजा ऑर्केस्ट्रा चालवत असेल, कोणी काय वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम करत असतील तर त्यांना एकमेकांना साथीदार कलाकार मिळावे, एकमेकांची चांगली ओळख व्हावी, हाच मेन उद्देश असल्यामुळे आम्ही रविवारी म्हणजे शनिवारी रात्री 12 पासून ते रविवारच्या रात्रीच्या 12 पर्यंत म्हणजे पूर्ण 24 तास आम्ही हा सुपर संडे चा प्रोजेक्ट राबवत असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचा रिझल्टही अतिशय छान मिळतो. आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या समूहामध्ये अगदी खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे अनेक लोक सध्या या समूहाचा लाभ घेत आहेत. जवळजवळ 500च्या आसपास लोक या समूहामध्ये आपले काही प्रश्न असतील ते विचारतात, कोणी उत्तर देतं, कोणी काय मोबाईल आले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. तर अशा पद्धतीने विनाशुल्क, विना तक्रार, विना सायास हा समूह अविरतपणे चालू आहे आणि हा समूह इथून पुढेही असाच अविरतपणे चालू राहील अशी ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि या प्रशासक समितीने माझ्यावरती जी जबाबदारी टाकली होती किंवा माझ्यावरती जो विश्वास दाखवला की सर तुम्ही या समूहाचं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करा, तर त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनस्वी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्व ग्रुपच्या बंधू भगिनींना या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सरगम सर. तर मित्रांनो, आता या ग्रुपच्या प्रशासकांना ग्रुप विषयी काय वाटतं, तर हे आमचे 2 ॲडमिन सहकारी इथे आता आपलं मत व्यक्त करणार आहेत. तर प्रथमतः आम्ही भिरप्पाजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे सर्व प्रशासक सहकारी आणि सर्व समूह सदस्य बंधू भगिनी मित्रमैत्रिणींनो, आज 22 जून 2024 वार शनिवार आपल्या तंत्रज्ञानाविषयी असलेल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या लाडक्या समूहाचा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत. या समूहाकडून मला खूप काही शिकायला मिळालं, अनुभवायला मिळालं आणि जेव्हा मी प्रशासक झालो तेव्हा एक जबाबदारी सुद्धा मला पेलायला मिळाली. ही खूप माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. कारण असं नाही की माणूस जीवनात प्रत्येक वेळी बेजबाबदार असतो. जबाबदारी प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक क्षणामध्ये असते, परंतु एका समूहाची जबाबदारी घेणं हे खूप आव्हानात्मक असतं. कारण समूह म्हटले की वेगवेगळे प्रकारचे सदस्य, वेगवेगळे प्रकारचे लोक या समूहामध्ये असतात आणि सर्वांना हँडल करणं हे तितकंच आव्हानात्मक काम असतं. परंतु या समूहाचा जेव्हा मी प्रशासक झालो तेव्हा मला आपण सर्व सदस्यांनी आणि माझ्या सर्व प्रशासक सहकाऱ्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. आपल्या अमूल्य अशा सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे. तर सांगायचं म्हणजे मला सुद्धा या समूहामध्ये येण्यापूर्वी स्मार्टफोन बद्दल फारसं काही नॉलेज नव्हतं. जेवढं काही थोडं थोडं ऐकून वगैरे जे काही माझ्या डोक्यात बसलं होतं ते या समूहामध्ये मी दाखल झाल्यानंतर मी छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे देत गेलो आणि ते उत्तरे देण्याची माझी धडपड पाहून या समूहाचे निर्माते श्री कृष्णहरी सरगम सर आणि मला वाटतं जगताप सर आणि दामोदर सरगम सर असे 2 का 3च प्रशासक होते जेव्हा मी प्रशासक झालो तेव्हा. तर यांनी माझे उत्तर देण्याची धडपड बघून माझे उत्तर देण्याची त्यांनी दखल घेतली आणि मला समूह प्रशासक बनवलं. मला वाटतं समूह सुरू होऊन थोडेफारच दिवस झाले होते जेव्हा मी प्रशासक झालो. म्हणजे मी जवळजवळ 5-5.5 वर्ष झालं या समूहाचा प्रशासक म्हणून कार्यरत आहे. आणि खरंच मला त्याच्यानंतर पण आलेले सर्व प्रशासक सहकारी मला खूप चांगले भेटले. जसे की आशिष सर असतील, विश्वनाथ नवलेजी असतील, त्याच्यानंतर अश्विनी मॅडम, जिजा मॅडम, अनुश्री मॅडम, कार्तिकजी, हे सुद्धा सहकारी मला खूप चांगले लाभले. मला प्रत्येक क्षणोक्षणी मला सांभाळत गेले आणि सर्वांनी आमचा प्रशासक समूह एक असा समूह आहे ज्याच्यामध्ये कधीही मतभेद नसतात. जो काही निर्णय घ्यायचा असतो तो सर्वांच्या एकमताने निर्णय होतो आणि सकारात्मक गोष्टींवर आणि सर्वच गोष्टींवर अगदी आमच्या सर्व समूह प्रशासकांचं एकमत असतं. कोणीही म्हणजे कधी आतापर्यंत तरी एकमेकांमध्ये एकमेकांचं मत वेगळं आहे असं कधीच झालं नाही. तर अशा या लाडक्या व्हॉट्सअप समूहाचा आज वर्धापन दिन साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. मी सर्व आपल्या समूह सदस्य बंधू भगिनी मित्रमैत्रिणींचा सुद्धा आभार मानतो की तुम्ही सुद्धा या समूहावर शांततेचं सहकार्य केलं आणि या समूहाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचं पालन आपण केलेलं आहे आणि इथून पुढेही कराल अशी मी आशा बाळगतो. तर अशा या आपल्या लाडक्या व्हॉट्सअप समूहाला आज वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आपण इतकीच प्रार्थना करू शकतो, फुलो फळो बहरो या समूहाचं रूपांतर खूप मोठ्या वटवृक्षात खूप अजून मोठा समूह, जास्तीत जास्त सदस्य संख्या वाढवून आणि नुसती सदस्य संख्या वाढवून उपयोग नाही, तर या समूहाच्या माध्यमातून
बऱ्याच लोकांना तंत्रज्ञानाविषयी जे ज्ञान आहे ते या समूहात आल्यानंतर वृद्धिंगत होत राहो आणि या समूहाचा असाच खूप सगळीकडे प्रसार हो, हीच मी या क्षणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंडच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बिरप्पाजी. तर आता अनुश्रीजींनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तर अनुश्रीजी, मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं ग्रुपविषयी मनोगत व्यक्त करावं. हाय, जय मस्ती सगळ्यांना. मी अनुश्री बोलत आहे. ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या ग्रुपच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तर चला सुरुवात करूया. या ग्रुपविषयी मला कुणाल सोनीजी यांनी सांगितलं होतं. तर कुणाल सोनीजी यांनी माझा नंबर आशिष सरांना दिला होता मला या ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी. तर आशिष सरांनी मला या ग्रुपमध्ये ऍड केलं. तर कुणाल सोनीजी आणि आशिष सर, सर्वात प्रथम तुम्हाला खूप खूप मनपूर्वक धन्यवाद, खूप खूप थँक्यू. आणि या ग्रुपमध्ये ऍड होऊन मला 1 वर्ष 4 महिने झाले. तर तेव्हापासून ते आतापर्यंतचा या ग्रुप मध्ये जर्नी खूपच छान गेला, खूपच मस्त गेला जर्नी. आणि हा ग्रुप खरंच खूप छान आहे, फर्स्ट क्लास आहे. ते ह्याच्यासाठी कारण आपण जेव्हा एखादी क्वेरी विचारतो मोबाईल रिलेटेड, टेक्नॉलॉजी रिलेटेड, तर त्याचे रिप्लाय पटकन दिलं जातं, पटकन हेल्प केलं जातं आणि मोबाईल रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं जातं. तर हे गोष्ट मला खूप आवडली. आणि दुसरी गोष्ट, जर कोणाला नवीन फोन घ्यायचा असेल तर त्या वेळेला पण व्यवस्थित गाईड, म्हणजे व्यवस्थित हेल्प करतात, पटकन व्यवस्थित गाईड करतात. या ग्रुपमधले सगळे सदस्य, ॲडमिन टीम्स आणि सदस्य व्यवस्थित गाईड करतात, हेल्प करतात आणि डिटेलमध्ये डीपमध्ये सांगतात की कोणकोणते मोबाईल आपल्यासाठी ॲक्सेसिबल आहे आणि कोणकोणते मोबाईल ॲक्सेसिबल नाही आहे, डेप्थमध्ये डिटेलमध्ये सांगतात. तर हेल्प करतात. तर ते पण गोष्टी मला खूप आवडली. आणि तिसरी गोष्ट असं आहे की या ग्रुपमध्ये जे प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी जे सुपर संडे सेलिब्रेशन होत आहे ते पण मला गोष्ट खूप आवडली, खूप छान. म्हणजे टेक्नॉलॉजीचे प्रश्न विचारता महिन्याचा 3रा रविवार जे ठेवला, 1 रविवार सेलिब्रेशन साठी, आपापले टॅलेंट शेअर करण्यासाठी. तर हे गोष्ट मला खरंच खूप आवडली, खूप छान. आणि हे झालं. आणि दुसरी गोष्ट, मला आशिष सरांनी ॲडमिनशिप दिली आणि सगळ्या ॲडमिन टीम्सनी पण मला ॲडमिनशिप दिली. तर सर्व ॲडमिन टीम्स आणि आशिष सरांचं खूप मनपूर्वक धन्यवाद देते मी, मला या ग्रुपचा पार्ट बनवल्याबद्दल. आणि 24 जून 2023 रोजी मी ॲडमिन झाले, मला ॲडमिनशिप मिळाली. तर ॲडमिनशिप मधला प्रवास एकदम खूप छान झाला, मस्त झाला. खरंच खूप छान झाला प्रवास ॲडमिनशिप मध्ये. आणि आता मला 1 वर्ष होत आलंय. या 24 जूनला बरोबर 1 वर्ष होईल. तर असं आहे. परत एकदा मनापासून खूप धन्यवाद.
सर्व ॲडमिन टीम्सला आणि आशिष सरांना की मला ॲडमिनशिप दिल्याबद्दल, मला केल्याबद्दल ॲडमिन खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि कुणालजी आणि आशिष सरांना पण खूप खूप मनपूर्वक धन्यवाद परत एकदा की मला या ग्रुप बद्दल सांगितल्याबद्दल आणि ॲड केल्याबद्दल. तर हे आहे माझे मनोगत. तर एवढंच बोलून मी इथे थांबते. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. तर धन्यवाद अनुश्रीजी. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या या ग्रुपविषयी आमच्या काय भावना आहेत हे आमच्या ॲडमिन सहकाऱ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. परंतु हा ग्रुप इतका सदस्यांमध्ये लोकप्रिय का झालेला आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष सदस्यांच्या तोंडून ऐकणं तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता काही सदस्य येथे येणार आहेत आणि त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. तर प्रथमतः आम्ही शैलेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज दिनांक 22 जून आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या ग्रुपचा 6वा वर्धापन दिन आपण आज ऑनलाईन साजरा करीत आहोत. प्रथमतः आपले फाउंडर संतोष जगताप आणि कृष्ण आणि सरगम यांना नमन करून मी या ठिकाणी माझे 2 शब्द व्यक्त करत आहे. प्रथमतः मी त्यांचे धन्यवाद देतो की मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्यास त्यांनी मला जी संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऑल टेक्नॉलॉजी या ग्रुपमध्ये मी माझे 1.5 वर्षापासून जॉईंट आहे. ज्यावेळी मला वाटतं एक 2003ला काहीतरी मला वाटते 2006मध्ये असेल मी जेव्हा पहिला हँडसेट घेतला नोकियाचा T1110. तर त्यावेळेस खरंच असं वाटलंही नव्हतं की आपण म्हणजे बाकीचे थोडंच लोक जे स्क्रीन टच मोबाईल त्यावेळेस यूज करत होते की आणि असं स्वप्नात देखील वाटत नव्हतं की आपण देखील भविष्यामध्ये कधी स्क्रीन टच मोबाईल ऑपरेट करू शकू. पण आज जे स्वप्नातही बघितलं नाही ते आज सत्यात जे उतरलं आहे. तर त्याच्यामागे बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या ग्रुपच्या देखील आहेत. आता मी तर 1.5 वर्षापासून जॉईन आहे, पण हा जो ग्रुप आपला याला 6 वर्ष झाले आहेत. मला जरी या ठिकाणी जॉईन व्हायला उशीर झालेला असला तरी पण इतर मित्रांकडून मला काही जे ह्या ठिकाणी त्यावेळेस जॉईंट असतील तर त्यांच्याकडून मला त्यावेळेस तंत्रज्ञानाच्या संदर्भात मोबाईल असो कॉम्प्युटर असो तर त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत होतं. तर त्यावेळेस ते मला वाटतं या ग्रुपमध्ये जॉईन असावे, कारण त्यावेळेस काय मला एवढी कल्पना नव्हती या ग्रुपबद्दल. ऐकून होतो पण काय ते कसं काय जॉईन व्हायचं किंवा कोणाशी संपर्क झाला याच्यातून काहीच माहिती नव्हतं. मी त्यांच्याकडूनच फक्त मार्गदर्शन घेत होतो. तर त्यावेळेस जो नोकियाचा हँडसेट मी वापरत होतो, त्याच्यानंतर स्पाईसचा एक वापरला आणि नंतर मग जे आपल्याकडे मोबाईल आले नोकियाचे N72 किंवा काय अशामध्ये आपण क्रॅक व्हर्जन वापरून तो मोबाईल ऑपरेट करत होतो. त्याच्यानंतर मी एक सॅमसंगचा 5512 असा काहीतरी हँडसेट होतो क्विलिटी कीपॅडचा. थोडंसं स्क्रीन टच आणि कीपॅडवर ऑपरेट होणार होता मोबाईल. त्याच्यामध्ये सुद्धा मी क्रॅक व्हर्जन यूज करून त्यावेळेस तो हँडसेट ऑपरेट करत होतो. आणि खरंच असं वाटलंही नाही की आपण स्क्रीन टच मोबाईलमध्ये
वेगवेगळे जे फीचर्स आहेत ते ऑपरेट करू शकतो. पण जसं की माझे सहकारी मित्रांकडून मला त्या बाबतीत त्यावेळेस सहकार्य मिळालं. त्याच्यामुळे मी निदान कॉल करणे, गुगल सर्च वगैरे करणे या गोष्टी तर शक्य नव्हत्या त्यावेळेस, कारण त्यावेळेस एवढं ॲक्सेसिबल पण नव्हतं गुगल सर्फिंग करताना, कारण टॉकबॅक त्यावेळी एवढं सपोर्ट करत नव्हतं. परंतु बाकीच्या गोष्टी ह्या टॉकबॅक थ्रू ऑपरेट करू शकत होतो. कॉल लावणे, मेसेज पाठवणे, आणि व्हॉट्सअप देखील त्यावेळेस काय एवढं यूज केलं जात नव्हतं. आणि अशा प्रकारे ती जी सुरुवात झाली स्क्रीन टच मोड, मी मोटोचेच हँडसेट आत्तापर्यंत माझे मला वाटतं 4था हँडसेट असेल. तर मोटोरोला हा स्टॉक अँड्रॉइड असल्यामुळे त्याच्यामध्ये टॉकबॅक चांगल्या पद्धतीने ते ॲक्सेसिबल असतं सर्व फीचर्ससाठी. या हिशोबाने मी तो आत्तापर्यंत हँडसेट वापरत आलेलो आहे. तर सांगायचं मुद्दा म्हणजे की ऑल टेक्नॉलॉजीमध्ये ज्यावेळी मी प्रवेश केला तर अक्षरशः मला ज्यावेळेस व्हॉईस मेसेज करत असायचं तर त्यावेळेस तर मग व्हायचं की आपला रेकॉर्ड व्यवस्थित होईल का नाही, किंवा काय आपल्याला बोलता येईल का नाही. तर त्यातले माझ्या सुरुवातीला काहीतरी 3 ते 4 क्लिक मला तर डिलाईव्ह टेस्ट करावे लागले, आणि प्रश्न कसा मांडावा काय याच्या संदर्भात तर थोडंसं प्रश्नचिन्हच असायचे. पण तरीसुद्धा 1-2दा मला वाटतं त्यावेळेस आशिष सरांशी पण मी त्या संदर्भात बोललो होतो. पण आशिष सरांनी त्यावेळेस मला चांगलं सपोर्ट केलं की तुम्ही फक्त प्रश्न मांडा, तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी देतील, त्याच्या ते तुम्ही अजिबात कसली काळजी करू नका. तर तुमचे प्रश्न आणि तुमचा मोबाईल हँडसेट कुठला आहे त्याच्या संदर्भात तुम्ही फक्त व्यवस्थित तुमची मांडणी करा, आणि जेवढं तुम्हाला थोडक्यात सांगता येईल ते सांगितल्यामुळं कसं की तुमचा नक्की प्रश्न काय आहे त्याचं नेमकं उत्तर दिलं जाईल. तर अशा प्रकारे माझी या ग्रुपमध्ये सुरुवात झाली, आणि जसे जसे व्हॉईस मेसेज म्हणा किंवा टेक्स्ट मेसेज, जसं की आपण रिप्लाय देताना मी थँक्यूचे रिप्लाय देताना टेक्स्ट मेसेजचाच वापर केला जावा. तर हे जे सुरुवात झाली तर याच्यामागे आपले आशिष सर असतील किंवा आपले कृष्ण हरी सरगम सर असतील, यांचा फारच मला सपोर्ट झाला. ह्याच्या आधी गेल्या वर्षीच मी आपला जो वर्धापन दिन होता 5वा, त्याची जी मांडणी होती की त्याच्यामध्ये मला वाटतं सकाळी काहीतरी पहाटे 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मनोरंजनाचं किंवा असं काय तो कार्यक्रम होता, आणि 6 नंतर तुमच्या अपेक्षेतील ऑल टेक्नॉलॉजी ग्रुप असे सदराखाली त्यांनी वेगवेगळ्या आपल्या ऑनलाईन झूम मीटिंगवर काहीतरी झूम का गुगल मीटवर आपली मीटिंग घेतलेली होती. त्याच्यामध्ये आपल्याला काय या ठिकाणी सुचवायचे, त्या संदर्भात आपले विचार मांडायचे आहेत, असं त्यावेळेस त्यांनी ते सदर ठेवलेलं होतं. त्यात पण मी थोडासा सहभाग घेतला होता. तर नेहमीच आपला जो दरवर्षीचा जो वर्धापन दिन असतो हा नक्कीच आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. यावर्षी देखील एक वेगळी कल्पना आहे की आपण एक ऑनलाईन पद्धतीचा एक जसे रेग्युलर का
आपले वेगळ्या सभा वगैरे होतात किंवा वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं प्रत्येक दर्शनी. तसंच या वर्षी आपण आता ह्या ग्रुपला जे आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली सभासद या ठिकाणी आपल्याला एखादं व्यासपीठावर आणायचे. तर ही खूपच चांगली कल्पना आहे की तुम्ही ऑनलाईन ही हा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करायचं ठरवलेलं आहे. तर ही याच्यामुळे काय की हा कार्यक्रम आपले जेवढे मेंबर असतील किंवा इतर ग्रुपच्या बाहेरचे मेंबर देखील यांच्यापर्यंत हा कार्यक्रम आज आपला पोचणार आहे. आज आपले 515 सभासद आहेत. भविष्यात जाऊन पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्या डबल सभासद झालेले असतील. कारण हा जो आपला ग्रुप आहे हा तुम्ही केव्हाही बघा, ज्यावेळी आपण व्हॉट्सअप ओपन करतो तर पहिल्या 5 मध्ये ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या ग्रुपचं नाव तुम्हाला आढळेलच, याच्यात शंका नाही. कारण हा ग्रुप हा ॲक्टिव्ह आहे. तुमचा वर्षातील कुठलाही मोसम असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, प्रत्येक ऋतूमध्ये हा तुमचा ग्रुप ॲक्टिव्ह आहे. हा आपला ग्रुप ॲक्टिव्ह आहे. याला एकच कारण की प्रत्येकजण याच्यामध्ये कोणी याच्यात मोठा नाही, कोणी लहान नाही. प्रत्येकाला सर्वांना एकाच लेवलला, एकाच मंचावर जो मान सन्मान दिला जातो तेच या ग्रुपच्या यशाचं गमक आहे असं म्हणता येईल. कारण तुम्ही लहानांनी जर प्रश्न केला तर मोठ्या त्यांना त्याच लेवलने, त्याच मान सन्माने त्या लहानांना उत्तर देत असतो. किंवा मोठ्याचा जरी प्रश्न असला, मोठ्या सभासदाचा वयोमानाने मोठ्या असणाऱ्या सभासदांचा जरी काही प्रश्न असला तंत्रज्ञानाच्या संदर्भात, तरी लहान सुद्धा त्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो, लहान असणारा सभासद देखील. त्याच्यामुळे ह्या व्यासपीठावर कोणी जरी ॲडमिन जरी असले किंवा काही असले, सर्व सभासद म्हणूनच या मंचावर असतात. आणि स्वतः ॲडमिन जरी असले तरी त्यांच्या शंका, त्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडत असतात. त्यांना उत्तरं या ठिकाणी दिली जातात. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की इथं जे सभासद आहेत ते सर्व आपण शिष्य देखील आहोत आणि सर्व आपण गुरु देखील आहोत. त्याच्यामुळं हा एक वेगळाच मंच आहे की जिथे गुरु आणि शिष्य एकाच मंचावर आहेत, एकाच रोलमध्ये आहेत. हे महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळी आपण म्हणजे या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड ह्या ग्रुपमध्ये आपण सर्व प्रकारचे आत्तापर्यंत प्रश्न, सर्व तंत्रज्ञान, संगणक असो, मोबाईल असो किंवा काही इतर क्षेत्रातील देखील काही इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भात समजा, तर असे ज्या अडचणी आपल्याला येतात तंत्रज्ञानाच्या त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतात. त्याच्यामुळे या ग्रुपची जी समावेशता आहे ही खूप व्यापक आहे. त्याच्यामुळेच हा ग्रुप सगळ्यांना हवा असा वाटतो आणि प्रत्येकाला या ग्रुपमध्ये आपण यावं अशीच इच्छा असते, असं मी या ठिकाणी म्हणेन. जर मोबाईलचं तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस आपलं प्रगतिशील असतं तर प्रत्येक वेळी ते आपल्याला अपडेट इथं आपल्याला मिळत असतात किंवा वेगवेगळे ॲप असतात, त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती इथे मिळते. जर आपण 2-3 दिवसांनी जरी ग्रुप उघडला तरी तुम्हाला या ठिकाणी नवीन माहिती मिळतेच. आणि जर तुम्ही या ग्रुपमधलं समजा व्हॉइस क्लिप ऐकलं नाही तर तुम्ही फार मोठ्या ज्ञानापासून मुक्त. मला फार जे काय आपल्या सामान्य ज्ञान आहे मोबाईलच्या संदर्भात किंवा इतर
कुठल्याही तंत्रज्ञानाच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला अपडेट राहणं अवघड जातं. म्हणून या ग्रुपच्या सहाय्याने आपण खूप जागरूक नेहमी राहत असतो. ही एक जमेची बाजू म्हणता येईल. त्याच्यामुळे सर्वात ॲक्टिव्ह ग्रुप म्हटलं तर हा आपला ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड हा ग्रुप आहे. तर या ठिकाणी आता माझं शेवटचं माझं ज्या आपण उत्तरेकडे जे भाषण आपण समाप्तीकडे करताना मला जरा आपल्या सभासदांना काही थोड्या सूचना करायच्या आहेत की त्याच्याबद्दल आपण कृपया लक्ष द्यावं. पहिली गोष्ट असं की जसं आपण ज्ञान अवगत करतो आहोत मोबाईलच्या संदर्भात, तर काही त्याच रिपीट गोष्टी जसं की ऑटोट्युटर्स, वोकलायझर, ह्या गोष्टींचं जे आपल्याकडे ॲप किंवा आपल्याला टेलिग्रामच्या ॲपमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी मिळून जातात. त्यासाठी आपल्या वेगळं मंच त्यासाठी तिथं दिलेला आहे. आपल्याला कुठलेही ॲप पाहिजे असतील तर तिथून आपण डाउनलोड घेऊ शकतो. तर त्यासाठी इथे जी मागणी केली जाते या ग्रुपमध्ये, त्याच्यामुळे जे आपलं ट्रॅफिक होतं किंवा इतर जे प्रश्न असतात ते आपले त्याच्यामध्ये त्याची उत्तरं मिळणं हे थोडं अडचणीच होतं. कारण बाकीचे मेसेज इतर असल्यामुळे त्याची गर्दी होते या ठिकाणी. जे महत्त्वाचे प्रश्न असतात त्याला जरा उशिरा उत्तरं मिळून जातात. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपल्या सभासदांनी जे आपल्याला नेहमी उपयोगाचे ॲप असतील तर त्यासाठी त्यांनी टेलिग्रामचाच यूज करावा. हां, समजा काय तुम्हाला अडचण असेल की डाउनलोड कसं करावं किंवा काय, तर त्याच्या संदर्भातून टेक्स्ट मेसेज तिथे करावा. तर त्याचं नक्कीच इथे उत्तर दिलं जाईल आणि त्याबद्दल तुम्ही टेलिग्राममध्ये जाऊन तो ॲप असेल तर तो डाउनलोड करावा. इथे त्याची कृपया मागणी करू नये. आणि कारण काय होते, हे जे जनरल ॲप आहेत, आपण जनरल म्हणूया, बेसिक ॲप म्हणूया, ऑटोट्युटर्स, वोकलायझर आणि ETI हे 3 ॲप तर आपल्याला नेहमी लागतच असतात. तर त्याच्या संदर्भात की प्रत्येक व्हर्जनला कुठलं ॲप आपल्याला सूट होईल त्याच्या संदर्भात जी माहिती समजा टेलिग्राममध्येच दिली, त्या ॲपच्या तिथे कॅप्चरमध्ये दिली किंवा हे या वर्जनसाठी हा उपयुक्त इलेक्ट्रिक्स आहे किंवा वोकलायझर आहे, तर तशी थोडीशी तिथं आपण टेक्स्टमध्ये जर माहिती दिली तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल आणि इथलं ट्रॅफिक ते आपल्याला कमी करता येईल. तर त्या संदर्भात जर ॲडमिन सरांनी लक्ष घालायला हरकत नाही अशी मला त्यांना एक सूचना करायची आहे. कारण तिथे काय होतं, तिथे बरंच आपल्या सभासदांना अडचणी येतात टेलिग्राममध्ये जाऊन. तर त्यांच्या काय अडचणी असेल तर त्याच्या संदर्भात त्यांनी इथं फक्त टेक्स्ट मेसेज करायला, व्हॉइस मेसेज न करता टेक्स्ट मेसेज करायला असं मला वाटतं. तसेच या ठिकाणी मी ॲडमिशनला दुसरं एक सुचवू शकतो की थोडंसं आपला मोबाईलच्याच बाबतीत जास्तीचे प्रश्न येतात. ॲक्च्युली ग्रुपचं नाव आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड असं आहे. तर संगणक जसं मोबाईलचं जी व्यापकता आहे त्याच पद्धतीने संगणकाची सुद्धा व्यापकता खूप आहे. त्यामुळे संगणकाच्या बाबतीत देखील इथे भरपूर प्रश्न येणं अपेक्षित आहे असं मला वाटतं आणि त्याची उत्तरं पण इथं मिळणं आवश्यक आहे. जे त्या संगणक क्षेत्रामध्ये पारंगत असतील त्यांनी इथे उत्तरं देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये पण देखील आपले जॉबचे म्हणा किंवा काय असे काय प्रश्न असतात NVDA किंवा काय, तर ते देखील प्रश्न या ठिकाणी यावेत आणि
मला असं एक वाटतं की एक सदर चालू करावं या ठिकाणी संगणकाच्या बाबतीत, की रोज समजा एक 10 मिनिटाची ऑडिओ रेकॉर्ड, 15 मिनिटाची ऑडिओ रेकॉर्ड, एक फक्त माहिती, अपडेटेड माहिती दिली जाते संगणकाच्या बाबतीत, की थोडी जे नॉलेज आहे संगणकाच्या बाबतीत. तसं एक रोज एक 15 मिनिटाची ऑडिओ रेकॉर्ड, एक टायमिंग ठरवून, सकाळ दुपारी किंवा संध्याकाळी एक वेळेला टायमिंग ठरवून त्यावेळेस तिथं ती रेकॉर्ड प्रस्तुत व्हावी अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून आपले जे बांधव आहेत सभासद त्यांना संगणकाच्या बाबतीत पण त्यांचं नॉलेज अपडेट होणं महत्त्वाचं आहे. कारण संगणक मोबाईल ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याच्यामुळे दोन्हींचंही ज्ञान आजच्या दैनंदिन जीवनात असणं आवश्यक आहे. तर अशी म्हणजे या ज्या ग्रुपबद्दल आपल्याला आज जेवढे आपण नेहमी दैनंदिन जीवनात वापर करतोय ग्रुपमध्ये येऊन आणि आपल्या समस्या सोडवतोय, तर ह्याला नेहमीच आपण अजून उच्च शिखरावर न्यायचं असेल किंवा आपल्या ज्ञानामध्ये अजून जर भर करायची असेल, आपल्या ज्ञानात ज्यावेळी भर होईल त्यावेळी स्वाभाविकच हा ग्रुप देखील उच्च शिखरावर जाईलच. आज 515 आपले सभासद आहेत, त्याच्यामध्ये नक्कीच पुढच्या वर्षी त्याचे डबल सभासद होतील. कारण जसं नॉलेज इथलं याची व्यापकता जर वाढली संगणकाच्या बाबतीत म्हणा, मोबाईल, अजून इतर जे काय इतर आपल्या अंध मानवांसाठी जे आवश्यक तंत्रज्ञान आहे त्याच्या बाबतीतले जे प्रश्न इथं आले, तर त्याच्यामुळे आपल्या ज्ञानानं नक्कीच भर पडेल असं मला वाटतं. तर आजच्या या शुभप्रसंगी पुन्हा एकदा सर्व सभासदांना आपल्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व ॲडमिन पॅनलचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आज एवढ्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त जे काय ऑनलाईन आपली व्यासपीठ उभं करून दिलं आहे सर्व सभासदांना, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हा आपला ग्रुप असाच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावं अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि थोडंसं एक आठवण करून देतो की या आपल्या ग्रुपमधलेच आपले दिवंगत सभासद, आपले गुरुवर्य तसंच त्यांचं ते एक महिन्यापूर्वी आपल्याकडून दिवंगत झालेले आहे. सरांना आपण या ठिकाणी त्यांची अनुपस्थिती नक्कीच आपल्याला या ठिकाणी जाणवणार आहे. कारण नेहमीच ते आपल्याला वेळोवेळी नवीन तंत्रज्ञान असायचे ते अवगत करत असायचे. तर त्यांना देखील माझ्याकडून खूप म्हणजे या ठिकाणी त्यांची अनुपस्थिती फारच जाणवते. त्यांनी देखील आज या आपल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये आज सहभागी झाले असते, पण आपलं हे दुर्दैवच म्हणता येईल.
असे आपले लाडके श्री महेश बापस सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. धन्यवाद शैलेंद्रजी. तर मित्रमैत्रिणींनो, सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की आता आपल्या ग्रुपमध्ये आपल्या भगिनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसतात. ग्रुपमध्ये अनेक महिला सदस्य आहेत, जसं की अश्विनी कुलटजी आहेत किंवा श्रुतीजी आहेत. बऱ्याच महिला सदस्य आहेत की ज्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असतात आणि वारंवार ग्रुपमध्ये योगदानही देत असतात. तर हेच ग्रुपचं खरं यश आहे. तर यापैकीच एक सदस्य सुजाताजी यांना मी इथे पाचारण करत आहे. त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं. तर सुजाताजी, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही देखील आपलं मनोगत येथे व्यक्त करावं. नमस्कार, सुजाता बोलते मुंबईहून. तर पहिल्यांदा मी इथे आले कशासाठी, तर माझं मनोगत व्यक्त करायचं आहे मला, म्हणजेच तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. त्याआधी 2 गोष्टी बोलते. तर असं आहे की मला थोडीशी मराठी माझी तितकी स्ट्रॉंग नाही आहे. आणि तुम्ही म्हणाल असं काय म्हणताय, महाराष्ट्रात राहता आणि मराठी नाही येत. मराठी येत नाही अशातला भाग नाही, मराठी येते. ऑफकोर्स मी आहे पण मराठीच. सुजाता चव्हाण माझं नाव आहे. पण काय होतं की एक पगडा असतो, प्रभाव असतो प्रत्येक गोष्टीचा, है ना. तर मी अशा याच्यात की मला माझ्या ऑफिसमध्ये इतर ठिकाणी सुद्धा इंग्लिश आणि हिंदी बोललं जातं. तर त्याच्यामुळे थोडंसं प्रोनाऊन्सिएशन म्हणा असं आहे. आणि दुसरी गोष्ट, गरमी खूप आहे, त्यामुळे पंख्या एसीचा आवाज येऊ शकतो. आणि थोडंसं बाहेर काम पण चालू आहे, रोड वगैरे चालूच असतं ना, कन्स्ट्रक्शन, थोडंसं डिस्टर्बन्स होईल. पण माझा आवाज मोठाही आहे आणि शब्द सुद्धा स्पष्टच आहेत. तर त्याबद्दल माफी असावी. या 2 गोष्टी झाल्या. तर आता मुद्द्यावर येते. तर इथे कशासाठी आले, तर ऑल टेक्नॉलॉजी ब्लाइंड या ग्रुपचा स्थापना दिवस आहे. तर त्याच्यासाठी मला बोलायचं आहे. तर असं आहे की मला याच्यामध्ये ॲड होऊन, मी नवीनच आहे तशी, पण 1 वर्ष वगैरे झालं असेल, तेवढं काही लक्षात नाही. मला वाटतं 22 तारखेला आहे ना, जूनला स्थापना दिवस. तर हो, तर मला येऊन 1 वर्ष झालं. पण मला ह्या 1 वर्षात जे अनुभव आले, म्हणजे ज्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या, तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. म्हणजेच आणि मग सुधारणा म्हणायला गेलं तर ते मी पुढे बोलीन, है ना. तर त्याच्याबद्दल बोलणार आहे. आता राहिल्या गोष्टी शिकण्याच्या, तर शिकण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फीज वगैरे लागते, पण इथे फ्रीमध्ये शिकवलं जातं. आणि सगळ्यांच्या गरजा बघून, सगळ्यांच्या, असं नाहीये की ह्याला बेसिक येत नाही, है ना, किंवा ॲडव्हान्सच सांगायचं असं नाही. तर हा ग्रुप आहे टेक्नॉलॉजीचा. तर मी इथे येऊन खूप साऱ्या गोष्टी शिकले, खूप ज्या ॲडव्हान्स आहेत त्याही आणि बेसिक सुद्धा. हे बघा, बेसिक तर आपल्याला माहिती असतं, नसतं असं नाहीये, पण त्यातल्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ह्या आपल्याला माहिती नसतात. शॉर्टकट म्हणतो आपण त्याला, तर त्या आपल्याला माहिती नसतात. तर त्या इथे येऊन मी शिकले, है ना. आणि ॲडव्हान्समध्ये पण मी शिकले, कारण ॲडव्हान्सचे जे प्रश्न असतात तर आपले जे ग्रुप मेंबर्स आहेत ते टाकतच असतात. आणि मी ऐकते, मी ग्रुप फॉलो सुद्धा करते. पण परिस्थिती अशी असते की ते त्यावेळेला मला बोलता येत नाही. पण खरंच मी इथे येऊन बऱ्याच गोष्टी शिकले, कम्प्युटरच्या म्हणा, फोनच्या म्हणा, कारण मी ऐकत असते.
मी ग्रुप फॉलो नेहमी करत असते. हा कधी वेळ नाही मिळाला म्हणजे वेळ असं ठरवून नाही, जेव्हा पण मला वेळ मिळतो तेव्हा मी ग्रुप फॉलो करत असते. कारण माझं शेड्यूल बिझी असतं आणि ग्रुपमध्ये आपण ॲड होत हे आपलं कर्तव्य आहे. टाईम काढून ग्रुप फॉलो करायचा, कारण इथे आपल्याला फ्रीमध्ये शिकायला मिळतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. आता पैसा देऊन सुद्धा चांगल्या टेक्नॉलॉजी शिकवल्या जात नाही. मतलब जितकं पण नॉलेज मी पाहिलंय तितकं मी माझ्या अनुभवाने सांगते. तर हा माझा अनुभव आहे. तर इथे खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि मी ॲडव्हान्स सुद्धा ऐकते, तर त्याच्यातून पण समजलं जातं. आणि खास गोष्ट असं आहे की इथे मराठीमधून सांगितलं जातं है ना. असा हा एकच ग्रुप आहे की जिथे मराठीमधून स्पष्ट केलं जातं है ना. तर मला ही एक गोष्ट खूप आवडली, कारण प्रत्येकालाच इंग्लिश समजतं असं नाहीये, हिंदी समजतं असं नाहीये. तर ही जी गोष्ट आहे ना ती फार उपयुक्त आहे आणि ही कोणाला सुचली असेल त्यांचं खरंच मी मनापासून आभार मानते. आणि मला असं माहिती आहे की ग्रुप क्रिएटर आहेत कृष्णाजी सरगम सर, तर त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की हा ग्रुप त्यांनी क्रिएट केला. नाहीतर असे ग्रुप भरपूर आहेत, पण शिकण्याचे जे ग्रुप आहे हे फार कमी आहे. आणि ही एक खासियत या ग्रुपची आहे की इथे मराठीमधून स्पष्ट केलं जातं आणि सगळ्यांचा विचार केला जातो है ना. असं नाही की बेसिक नाही सांगायचं ॲडव्हान्स आहे म्हणून किंवा चेष्टा कुचेष्टा है ना, असं काही नाही की एवढं पण येत नाही असंही नाही. म्हणजे असं काही काही लोक बोलतात, मी बघितलं बऱ्याच ठिकाणी. आणि मी जास्त ग्रुपमध्ये ॲड होत पण नाही, पण हा पहिला असा ग्रुप आहे की मी इथे 1 वर्षाच्या वर दिवस काढलेले आहेत. कारण हा ग्रुप खरंच खूप, जितकं बोलू तितकं कमी आहे या ग्रुपबद्दल आणि जितकं सांगू तितकं माझ्याकडे शब्दच नाही आहे. आणि खरंच हे खरी गोष्ट आहे. तर कृष्णाजी सरगम सर तर आणि आपले सगळे साथी जे आहेत आशिष सर म्हणा, कार्तिकजी म्हणा है ना, वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात वेळोवेळी. तर मला आठवत आहे की एक कोणीतरी सांगितलं इथे काय बेसिक प्रश्न विचारला जातो सारखं तेच. तर आशिषजींनी उत्तर दिलं होतं की तुम्हाला नाही ऐकायचं तर ते म्हणजे तुम्ही स्किप करू शकता, पण इथे बेसिक साठी पण सांगितलं जातं. आणि त्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही सांगू. म्हणजे त्यांचे शब्द वेगळे असतील, मला आठवतं एक गोष्टी, तर ते ऐकून मला एवढं बरं वाटलं. कारण आणि प्रतिभागिनी पण थोडा म्युझिकचे वगैरे जज असते ना, त्याच्यामुळे मला सवय झाली आहे. आणि इथे जे मेंबर आहेत त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला समजलं म्हणजे दुसऱ्यांना समजलं असं नाही. बेसिक इथे ग्रुपमध्ये लोक का ऍड होतात तर त्यांना ही गरज असते बेसिक. कोणाकोणाला हे बघा असं असतं की सगळ्यांचीच बुद्धी काही तल्लख नसते है ना. कोणाला लवकर समजतं, कोणाला थोडं लवकर समजतं, कोणाला जास्त वेळ लागतो. तर ह्या गोष्टी मेंबर्स लक्षात ठेवाव्या की इथे काय सारखं बेसिक सांगितलं जातं असं नाही. आणि शिकणाऱ्यांनी पण मन लावून शिकावं. म्हणजे मन लावून शिकलं, इंटरेस्ट घेतला की आपल्याला नक्की येतं. ही गोष्ट खरी आहे, थोडासा वेळ लागेल, नो प्रॉब्लेम, पण ह्या गोष्टी आपल्याला येतात. बात इतकीच आहे की आपण त्याच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिकलंच पाहिजे. तर मी छोटे छोटे प्रश्न विचारते कारण माझी जिज्ञासा असते की मला यावं, मला शिकता यावं. मग मी हा विचार नाही करत की कोणी हसेल किंवा काय. जे आपल्याला येत नाही ते शिकण्यासाठी काही लाजेचा प्रश्नच नाही है ना. शिकण्यासाठी कसली लाज वाटते, आणि शिकण्यासाठी काही वय सुद्धा नसतं. तर शिकण्याची गोष्ट आपल्याच कामाची आहे. आणखी एक की इथे आपलं चॅनल सुद्धा आहे है ना. हा आपला एक परिवारच आहे, आपण सगळे फॅमिली मेंबर्स आहोत. मी असंच मानते आणि सगळे असंच मानत असतील. आणि मेंबर पण इतके तत्पर आहेत की काही विचारलं तर उत्तर द्यायला येतात. इथे मी अश्विनीजींना बहुतेक वेळा माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं मी बघितलंय. आणि ही फार कमी ग्रुपमध्ये गोष्ट होते की जे मेंबर आहेत त्यांना बोलायला दिलं जातं है ना.
तर हे म्हणजे आम्ही ॲडमिन आहे, आम्हीच बोललं पाहिजे असं नाही आहे. इथे बोलायला दिलं जातं आणि त्यातूनच आम्हाला पण कळतं की आम्ही काय शिकलो है ना. तर इथे मेंबर्स पण असे आहेत की इथे उत्तर दिलं जातं प्रश्नाचं. तर आणि ॲडमिन पण नेहमी तत्परच असतात. तर अशा 2 गोष्टी आहेत. आणखी बऱ्याच आहेत, किती सांगू आणि किती काय. प्लस इथे आणखी एक चांगली बाजू आहे की इथे मनोरंजनात्मक गोष्टी सुद्धा होतात. 3रा आणि 1ला शनिवार ना असं आहे. तर आणि सगळ्यांच्या परफॉर्मन्स बद्दल बोललं जातं. असं नाही की त्याने जास्त चांगलं गायलं म्हणजे त्याचंच कौतुक करावं की असं काही नाही आहे. सगळ्यांच्या परफॉर्मन्स बद्दल बोललं जातं. मी तेही फॉलो करते. पण त्यातूनही शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर मनोरंजनातून ज्ञान मिळवता येतं हे मी इथे पाहिलेलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी इथे मिनिटांचं लिमिट आहे, पण मी बोलताना मला कळत नाही किती मिनिटं झाली आहेत, तर मला माफ करावं. आणखी सांगायला गेलं तर या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आणि मग कोणी कोणी ऍप्लिकेशन वगैरे मागतात, पण मोटिव्ह हाच आहे या ग्रुपचा की ऍप्लिकेशन आपल्यालाही शोधता यावं है ना. त्याच्यासाठी आपलं टेलिग्रामवर पण सगळं प्रोव्हाइड केलं जातं जे ऍप्लिकेशन आहे. मोटिव्ह हाच आहे, पाठवायला काय नाही, पाठवतात. ते सांगतात सुद्धा की आम्ही ऍप्लिकेशन पाठवू, पण तुम्ही प्रयत्न करून बघा. आणि बरोबर आहे है ना, प्रयत्नांती परमेश्वर. तर प्रयत्न केलं तर सगळं मिळतं. तर त्यांचा मोटिव्ह हाच असतो की आपल्यालाही शिकता यावं, कोणावर अवलंबून राहू नये है ना, कोणावर डिपेंड राहू नये. तर ही एक गोष्ट खूप चांगली आहे, खूप. आणि हे सगळे बिझी शेड्यूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतात, नेहमी ग्रुपवर तत्पर असतात. कोणी काय केलं की त्याला रिमूव्ह करायचं हे पण खूप महत्वाचं काम आहे. कारण एवढं लक्ष देणं, कारण इंडियन याच्यात इथे भारतात भागदौड धावपळीचं जीवन आहे. कोणीही ते रिकामं नसतं, तरी सुद्धा एवढा चांगला हा ग्रुप आहे की इथे ऍडमिन वेळोवेळी लक्ष देतात है ना. आणि इथे पहिली गोष्ट म्हणजे सन्मान दिला जातो इथे. म्हणजे ओळखीचे असोत नसोत, छोटा मोठा तर ठीक आहे, पण छोट्यांना सुद्धा इथे सन्मान दिला जातो है ना. अशी गोष्ट. आणि डिसिप्लिन इकडची खूप चांगली आहे ना. डिसिप्लिन जी आहे, तर टेक्नॉलॉजीच्या वेळी टेक्नॉलॉजीचीच गोष्टी झाल्या पाहिजेत, मनोरंजनच्या वेळी मनोरंजनाचाच गोष्टी झाल्या पाहिजेत. तर ती एक एन्जॉयमेंट पण आहे आणि ज्ञान मिळवण्याचं हे साधन सुद्धा आहे. तर ही एक गोष्ट मला खूप आवडते. आता सुधारणा काय करायला हव्यात? सुधारणा मला नाही वाटत की काय करायला हव्यात, कारण आपणच त्या सुधारणा होत राहतात. कारण हे ह्या ग्रुपमध्ये इतकं बारकाईने बघितलं जातं है ना. तर सुधारणा मला नाही वाटत काय करावं. बस मेंबरने इतकंच आहे की मला म्हणायचं की ऍप्लिकेशन मिळत नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर आपल्यासाठी टेलिग्रामचं चॅनल आहे उपलब्ध तर प्रयत्न करावा. आणि नसेल येत तर शिकवायला लोक आहेच है ना. ऍडमिन लोक आपला परिवारच आहे, तर शिकण्याची काही लाज नसावी. जर येत नसेल तर आपण सांगावं, मी त्यातलीच आहे, मला येत नाही तर मी सांगते. तर असं सगळं आहे. तर बोलायचं तर भरपूर आहे, पण खूप राहून जातं, नाही तर मेसेज खूप मोठा होईल आणि सगळे म्हणतील काय मॅडम बोर करून गेल्या. तर असं आहे. आणि तर असंच दिवसेंदिवस प्रगती होत जाऊ आणि खूप 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 मोठ्या तादादमध्ये हा ग्रुप वाढावा आणि खूप मेंबर ह्यामध्ये ऍड व्हावे आणि खूप उच्च शिखरावर पोचावा हा ग्रुप. म्हणजे टेक्नॉलॉजी बद्दलचा जो मोटिव्ह आहे त्यांचं जे गोल आहे आणि आमचं सुद्धा, तर ते पूर्ण व्हावं बस हीच इच्छा आहे. या स्थापना दिवशी मी करते. तर काही माझं चुकलं असेल बोलण्यात तर माफी असावी, कारण मी ठरवून बोलत नाही. मला जे त्या वेळेला सुचतं ते मी बोलते असं आहे. आणि मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा स्पीच द्यायला जाते तेव्हा मला जे येतं ते मी बोलते, मी कागदावर लिहित नाही कधीच. तर त्याच्यामुळे माफी असावी. आणि खरंच हा ग्रुप खूप खूप मोठा व्हावा आणि खूप टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाव्या. आणि इथे सगळेच
टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड आहेत. टेक्नॉलॉजी त्यांना सगळ्यांना येते म्हणून आम्ही शिकतो. तर अशा गोष्टी आहेत. आणि आणखी काही गोल असतील ते त्यांचे साकार व्हावेत हीच इच्छा आहे. आणि मला इथे बोलायला मिळाल्याबद्दल स्थापना दिवशी तर ही माझी खुशकिस्मती आहे. आणि थँक्यू सो मच पूर्ण ग्रुपला, मेंबर्सला, है ना. आपला एक परिवारच आहे, असाच फुले फुले है ना ये परिवार. तो यही दुआ करूंगी. तो ये चीज आहे. तर असं आहे सगळ्या गोष्टी. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा. बाय. आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या. अशा गोष्टी आहेत. थँक्यू. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश नेहुल हे माझे घनिष्ठ मित्र देखील आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आता आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा मी विनंती करतो की महेश नेहुल आपण येथे यावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या आपल्या लाडक्या समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. जे काही स्पर्धेत भाग ज्यांनी घेतला होता आणि ज्यांना यश मिळालं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्यांना यश नाही मिळालं त्यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा. छान नंतर आपण जे काही आपली प्रगती आहे त्यात अजून भर घालून आपणही यशाच्या जवळ आहात. कारण मित्रमैत्रिणींनो लक्षात ठेवा, अपयश या शब्दात निम्म यश असतं. लक्षात ठेवा. कारण नापास व्हायला सुद्धा परीक्षेला बसावं लागतं नाही का. तर अपयश मिळण्यासाठी सुद्धा आधी परीक्षेला सामोरं जावं लागतं. तेव्हा अपयशाचं प्रमाणपत्र सुद्धा हाती येतं. त्यासाठी सुद्धा कष्टच असतात. तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि समूह प्रशासक समितीच्या उत्साहाला सुद्धा आपण वंदन करूयात सगळेजण. खरं तर गेली 6-7 वर्ष झाली ही सगळी लोक भरपूर कष्ट घेत आहेत. सुरुवातीला 3च समूह प्रशासक इथे होते. संतोष जगताप सर, सरगम सर आणि वीरप्पा वाघे मला वाटतं होते. तर हे 3 जण होते, छान काम करत होते. तर हळूहळू विश्वनाथ नवलेजी, दामोदर सरगम सर या ठिकाणी ते काम पाहायला लागले. आणि मी असंच कधीतरी जोडला गेलो. 2019च्या दरम्यान मला आठवतंय फेब्रुवारी 2021 मध्ये मी जोडला गेलो. हेही लक्षात आहे. आणि वेगळ्या काही तारखा आवर्जून लक्षात राहतात म्हणतात ना. तर तसं काहीच असतं. 10 फेब्रुवारी 2019ला माफ करा, आशिष क्षीरसागर सर सुदैवाने माझ्याकडून तो मेसेज सरगम सरांना पाठवला आणि ते जोडले गेले. आणि खास करून आम्ही दोघंही नवीन होतो टेक्नॉलॉजीच्या या सगळ्या क्षेत्रात. परंतु आशिष सर खूप पुढे गेले. मी मात्र थोडा आळशी असल्यामुळे मागे राहिलो. परंतु या टेक्नॉलॉजीमुळे खूप पुस्तकं वाचता आली. आणि जे काही ज्ञानाच्या वृंदावत चाललेल्या कक्षा आहेत ते या तंत्रज्ञानामुळे आपल्याला पकडता आल्या. त्याचं सगळं श्रेय मी ह्या मीटिंगला देईन. तंत्रज्ञान म्हटलं की अनेक वेगवेगळे हिंदी समूह समोर येतात. आणि युट्यूब जर उघडलं आपण तर हिंदी चॅनल्स खूप सारे आहेत की पूर्ण भारतातल्या सगळ्या रसिकांसाठी काम करणारे, मित्रांसाठी काम करणारे, आपल्या तंत्रस्नेही बांधवांसाठी. परंतु महाराष्ट्रातल्या श्रोत्यांसाठी मराठीत काम करणारे असं कोणी नव्हतं. तर ते महत्वाचं काम या समूहाने केलं. प्रचंड जे काही प्रात्यक्षिक आहेत तर ते बनवून ठेवलेले आहेत. ड्राईव्ह तीच आहेत. आणि ड्राईव्हचं माध्यम अपुरं पडायला लागलं म्हणून ती काय. परंतु तंत्रज्ञानाची एक नवी झेप या सगळ्यांनी घेतली. टेलिग्रामचं चॅनल सुद्धा सुरू केलं जिथून आपल्याला ऍप्लिकेशन सहज प्रोव्हाइड होऊ शकतील. कोणाला मागण्याची गरज नाही. त्यांनी ते ड्राईव्हही ठेवले होते. परंतु नंतर टेलिग्राम चॅनल काढलं क्षीरसागर सरांनी आणि सगळ्यांनीच मिळून. आणि युट्यूब चॅनल सुद्धा ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंडचं. कारण अन्य कुठल्याही भाषेत, गुजराती असू द्या किंवा इतर कुठल्याही भाषेत, हिंदी भाषेविषयी इतकं काम झालेलं नसावं असं मला तरी वाटतं.
ही ऑडिओ लॅबची सिरीज असो किंवा इतर कुठल्याही ऍप्लिकेशनची अख्खी सिरीज आपण बनवली आणि इतकी परिपूर्ण बनवली की ती सिरीज बघितल्यानंतर पुन्हा आपल्याला कधी संपर्क करण्याची गरज पडू नये इतकी छान आपण सगळ्यांनी बनवली. आणि एकच शेवटचा मुद्दा मला जाता मांडण्याची मला कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना स्पर्धेचे निकाल ऐकण्याची उत्सुकता असेल किंवा इतर पुढील कार्यक्रमांची उत्सुकता असेल अनेक मान्यवर मंडळींना सुद्धा बोलायचं असेल तर एकच मुद्दा आहे की दिव्यांगांच्या या क्षेत्रामध्ये एखादी दुसरी गोष्ट कमी आपल्याला आली तरी चालेल, परंतु समुपदेशन दिव्यांगांचं हे होणं गरजेचं आहे की येस तुम्हीही करू शकता, हो तुम्हीही नक्की वापरू शकता. हा आत्मविश्वास निर्माण करणारी आयडेंटिटी इथे होती. मग त्याच्यामध्ये सरगम सर असतील, संतोष सर असतील, आशिष क्षीरसागर सर सगळेच आणि नव्याने काम करायला लागलेल्या आमच्या रणसिंग ताई आहेत, अश्विनी चंदन शिवे आहे. तर आमची ऑलरेडी पूर्वीच ओळख होती त्यामुळे तीही छान काम करायला लागल्यानंतर इथे त्याचबरोबर अनुश्री आणि कार्तिक सारखे नवीन आहेत छान तरुण तडफदार समूह प्रशासक की ज्यांनी खूप छान काम केलं. अनुश्रीनेही छान काम केलं अलीकडच्या काळात आणि कार्तिकने सुद्धा. तर त्यांना दोघांना सुद्धा अभिनंदन आणि विशेष शुभेच्छा. या दोघांना सुद्धा छान भरपूर शिका आणि खूप सगळं नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात करण्यात. आता आम्ही सगळे थोडे थोडे सिनियर आहोत कारण आम्हाला जरी तंत्रज्ञान खूप सारं मिळालं तरी आमच्या लाईफमध्ये फार असा काही फरक वेगळा पडेल असं वाटत नाही. पण तुम्ही तरुण आहात, छान शिकता आहात. मला वाटतं या दोघांबद्दल फार परिचय नाही माझा आहे, परंतु असं माहिती आहे मला म्हणजे ऐकून की हे कॉलेजमधून वगैरे नुकतेच बाहेर पडले. अनुश्री पण आणि कार्तिक पण तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. छान करा करिअर आणि तंत्रज्ञानाची जोड इतक्या लवकर कारण तुम्हाला ज्या एजमध्ये सगळ्या गोष्टी लवकर आत्मसात झाल्या त्या एजमध्ये आम्हाला मिळू नाही शकल्या. म्हणजे थोड्या उशिरा मिळाल्या. नोकरीला लागल्यानंतर तंत्रज्ञान मला तरी मिळालं, टेक्नॉलॉजी नंतर आत्मसात करता आली, शिकताना नाही मिळाली. याचं दुःख थोडंसं आहे कारण तुम्हाला लवकर मिळाले त्याचा आनंद नक्की घ्या. तर या सगळ्या समुपदेशन करणाऱ्या टीमचं अभिनंदन की तुम्ही जो काही आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण केला आमच्यामध्येच नाही तर अगदी 70 उलटून गेलेले ज्येष्ठ नागरिक सुद्धा या समूहावरती आहेत आणि ते तंत्रज्ञान अतिशय सफाईदारपणे वापरतात. याचं श्रेय नक्कीच तुम्हाला सगळ्यांना जातं. माझी क्लिप मोठी झालेली आहे जे काही संभाषणाची तर जास्त वेळ मी आपल्या सगळ्यांचा घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण प्रमुख अतिथी वगैरे माझ्यासारख्या छोट्या आपल्या मित्राची योग्यता नसताना सुद्धा मला हा बहुमान दिला तर त्याबद्दल आभार. आणि त्याचबरोबर एक महत्वाचा उल्लेख मी करेन की समूहावरती म्हणण्यापेक्षा एकंदरीत हा जो काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे सगळ्यात व्हॉट्सअप असो टेलिग्राम असो किंवा इतर कुठलाही जे काही समाज माध्यम आहे तर ते वापरण्यामध्ये एक प्रकारची शिस्त असावी. संतोष सरांमुळे आणि सरगम सरांमुळे मी शिकलो त्याबद्दलच मी आभार मानेन की प्रत्येक समूहावरती आपल्या या समूहाचा एक नियम आहे की सदस्य कितीही मोठा असला किंवा कितीही लहान असला तरी त्याला कोणीही एकेरी संबोधायचं नाही. तर हा जो नियम आहे तर तो ती शिस्त माझ्यामध्ये तरी इतकी तयार झाली की मी कुठल्याच समूहावरती शक्यतो जर अनोळखी व्यक्ती असेल, ओळखीची असेल आणि अनोळखी व्यक्ती असेल तरी कोणालाही कधी एकेरी बोलत नाही. ही शिस्त तुमच्यामुळे माझ्या अंगी आली, ही शिस्त तुमच्यामुळे माझ्या सुद्धा त्या डिसिप्लिन मला माझ्यामध्ये आपोआप निर्माण झालं. त्याबद्दल सुद्धा मी आभार मानेन कारण एक संस्काराचा हा एक भाग आहे. तो संस्कार सुद्धा मला संस्काराचा एक भाग सुद्धा तुमच्यामुळे मी शिकलो. समाज माध्यमावरती कसं वावरावं हे तुमच्यामुळे मी शिकलो. हा धडा तुमच्याकडून मी घेतला. कदाचित तुम्ही शिक्षक आहात म्हणून ते गुण तुमच्यात आपोआप आले म्हणा किंवा एक विद्यार्थी म्हणून तुम्ही रुजवले त्याबद्दल तुमचे आभार. मनपूर्वक धन्यवाद. ऑल टेक्नॉलॉजीची ही यशाची चढती कमान आहे त्याशी उत्तर बहरत राहावं या सदिच्छेसह पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. धन्यवाद महेशजी. तर महेशजी हे नेहमी आपल्या कार्यक्रमाला हातभार लावत असतात, मोठा हातभार लावत असतात. या वर्षी देखील त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी भरीव अशी मदत देऊ केलेली आहे. तर मित्रांनो आता ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण येऊन ठेपलेला आहे. येथे आपण
स्पर्धांचे आयोजन केले होते आणि त्यामध्ये टेक्निकल व्हिडिओ बनवण्याची स्पर्धा आपण आयोजित केली होती. तर त्याचं परीक्षण काजल सूर्यतळे मॅडम यांनी केलं होतं. तर आता मी काजल सूर्यतळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं आणि त्याचबरोबर व्हिडिओ स्पर्धेचा निकाल देखील घोषित करावा. नमस्कार, मी काजल सूर्यतळे ऑल टेक्नॉलॉजी फॉर द ब्लाइंड या ग्रुपने आयोजित केलेल्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून सर्व ॲडमिनचे आभार व्यक्त करते. स्पर्धेबद्दल बोलायचं म्हटलं तर स्पर्धा खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम झाली. पार्टिसिपेट जे होते त्यांचा प्रयत्न खूपच सुंदर आणि अप्रतिम होता. व्हिडिओ खरंच म्हणजे युनिकच होते, खूप छान. मला तर कन्फ्युजन होत होतं की मी कुठल्या व्हिडिओचा नंबर काढू. तर शेवटला काही रूल्स अँड रेग्युलेशन लक्षात ठेवून मी 3 नंबर काढलेले. ओके, सो आजच्या स्पर्धेचे जे विजेते आहेत त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते. आणि स्पर्धेचे विजेते झाले नाही आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते, कारण त्यांचा प्रयत्न खरंच खूप छान होता. आणि आता आपण जास्त वेळ न घेता आपल्या रिझल्टकडे वळूया. ओके, स्पर्धेचे जे तिसरे विजेते आहेत रणजित गायकवाड. खरंच त्यांचा जो व्हिडिओ होता तो खूप सुंदर आणि अप्रतिम होता. डेमोन्स्ट्रेशन सुद्धा छान होतं त्यांचं आणि एक्सप्लेन सुद्धा खूप छान केलं त्यांनी. खूप खूप अभिनंदन सर, खूप छान वाटलं. सो आपल्या स्पर्धेचे जे दुसरे विजेते आहेत विजय बागल. सो यांनी सुद्धा डेमोन्स्ट्रेशन एकदम परफेक्ट केलं आणि स्वलेखन ॲप जे आहे ते त्यांनी खरंच खूप छान समजून सांगितलं की कुठे काय असतं वगैरे. एकदम छान एक्सप्लेन केलं. तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन सर. आणि ज्या नंबरच्या आपण आतुरतेने वाट बघतोय म्हणजे पहिला नंबर आहे करण पवार. इयत्ता 10वीत असलेला करण खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम डेमोन्स्ट्रेशन केले. ते म्हणतात ना की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, तसंच करणचं झालेलं आहे. खरंच करण तुझं खूप जेवढं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरंच खूप छान वाटलं की तुझं 10वीत असताना सुद्धा एवढं छान डेमॉन्स्ट्रेशन केलंस ना. खरंच खूप खूप अभिनंदन तुला. आणि परत एकदा सर्व स्पर्धेचे सर्व विजेते आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करते. आणि मला परीक्षण करण्याची संधी दिली त्याबद्दल पूर्ण ॲडमिन पॅनलचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते. थँक्यू सो मच. धन्यवाद काजलजी. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्पर्धेव्यतिरिक्त आणखी 2 स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये अंताक्षरी स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा त्या 2 स्पर्धा होत्या. तर अंताक्षरी स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक आहे गजानन बदर यांचा, 2रा क्रमांक अलका शिंदे यांचा आहे आणि 1ला क्रमांक आलेला आहे अश्विनी कुलट यांचा. त्याचबरोबर जी आपण प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली होती त्यामध्ये 3रा क्रमांक विलास सोसे, 2रा क्रमांक गणेश महाराज चोले आणि 1ला क्रमांक आहे भगवान सुतार यांचा. तर यांचे देखील अभिनंदन, सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा या एक उत्तम शिक्षिका आहेत. कोथरूडच्या शाळेमध्ये त्या आपल्या अध्यापनाचं काम करतात. तर मी
आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्ज्वला सोनी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन आम्हाला कृपया करावे, आपले मनोगत त्यांनी इथे व्यक्त करावे. नमस्कार. ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या ग्रुपमधील सर्व ॲडमिन्स, सर्व सिनियर सिटीजन्स, सर्व तरुण वर्ग आणि या ग्रुपमधील सर्व सदस्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या या ग्रुपला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवसाच्या आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज मी इथे या ग्रुप विषयी बोलण्यासाठी उभी आहे. हा ग्रुप असावा असं खूप वर्षांपूर्वी आम्हाला वाटत होतं, कारण जेव्हा नवीन मोबाईल घेत असतो आपण तेव्हा बऱ्याच अडचणी येत असतात. सेटिंग पासून काय काय ॲप डाउनलोड करायचे, कसे करायचे, ते एकमेकांमध्ये कसे जुळवायचे, असे अनेक प्रश्न पडत असतात. त्याची उत्तरं देण्यासाठी हा ग्रुप किंवा यासारखा कोणता ग्रुप असावा असं वाटत होतं आणि हा ग्रुप आपला जन्माला आला. या ग्रुपचा येथील सर्व सदस्यांना खूप चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे, होतो आहे आणि होणार आहे. मला पण या ग्रुपचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो, कारण की स्वतः सेटिंग करता मला येत नव्हतं पूर्वी आणि खूप सगळ्यांचं डोकं खावं लागायचं की हे कसं करायचं, ते कसं करायचं. मग सगळ्यांना विचारून वैताग यायचा. आणि जेव्हा या ग्रुपची निर्मिती झाली तेव्हा या ग्रुपमध्ये आलेले प्रश्न आम्ही विचारत होतो, त्याची सक्रिय उत्तरं पटापट मिळत होती आणि काम अगदी हलकं होऊन जात होतं. मला व्यक्तिशः या ग्रुपचा फायदा झालेला आहे. तसंच नवोदित व्यक्तींना, नवोदित मोबाईल वापरणाऱ्या सर्व सदस्यांना याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत आहे. या ग्रुपमध्ये टेक्नॉलॉजी संदर्भात खूप दिग्गज मंडळी आहेत आणि त्यांनी मोबाईलचा चांगला उपयोग केल्यामुळे त्यांना बरंच काही नॉलेज प्राप्त झालेलं आहे आणि काहींचे अनुभव, काहींना स्वतःहून काहीतरी क्रिएटिव्हिटी करता येत असल्यामुळे या सर्वच अनुषंगाने या ग्रुपमध्ये असलेल्या दिग्गजांचा मार्गदर्शनाचा फायदा आम्हा सर्वांनाच होतो. आणि आता कोणताही असा प्रश्न उरलेला नाही की ज्याचं उत्तर नाही. ज्याला जे येतं ते इथे सादर केलं जातं आणि फक्त मोबाईलच्या बाबतीतच नाही तर नवनवीन टेक्नॉलॉजी, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स, नंतर नवीन ॲप, नंतर सॉफ्टवेअर, ह्या सर्वांची माहिती आम्हाला वेळोवेळी या ग्रुपच्या माध्यमातून मिळत असते. आणि त्यामुळे आम्हाला पण शाळेत शिकवताना, बँकेत लोकांना कॉम्प्युटरवर काम करताना, लॅपटॉपवर काम करताना, मोबाईलवर काम करताना या सर्वांचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. आणि त्याही पलीकडे जाऊन इथे मैत्रीची भावना जोपासली जाते, नाते संबंधांची रुजवणूक होते आणि दर तिसऱ्या रविवारी, महिन्याच्या तिसऱ्या रविवारी
इथे कला मुलांची उधळण होत असते. त्यामुळे त्यातून सुद्धा एक समाज प्रबोधन म्हणा, सांस्कृतिक गोष्टींची देवाणघेवाण होत असते. कोणाला काय येतं, कोण चांगलं वाचू शकतं, कोण चांगलं गाऊ शकतं, कोण चांगलं निवेदन करू शकतं, कोण कविता करू शकतं. या सगळ्या गोष्टी या प्लॅटफॉर्मवर समजतात आणि खरंच खूप मस्त वाटतं हे सगळं ऐकताना, पाहताना, अनुभवताना. या ग्रुपचा खूप चांगला फायदा सगळ्यांनाच होतो आहे आणि हा ग्रुप असाच दिवसेंदिवस अजून छान पद्धतीने वृद्धिंगत होतो. अजून खूप लोकांची इथे खूप लोक इथे येऊन जोडले जावं आणि टेक्नॉलॉजीच्या संदर्भातील सर्व प्रश्न वेळोवेळी अजून चांगल्या पद्धतीने सुटले जावं हीच इच्छा आहे. आणि त्यातून विचारांची, टेक्नॉलॉजीची, नात्यांची, कलागुणांची देवाणघेवाण होतच असते आणि ती अशीच वर्षानुवर्षे होत राहावी अशी इच्छा व्यक्त करते. आज 6वा वर्धापन दिन साजरा करताना खूप आनंद होत आहे. असाच 60वा, 70वा, 80वा, 100वा वर्धापन दिन साजरा होत राहू हीच सदिच्छा व्यक्त करते. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली, अध्यक्षपद दिलं आणि त्यामुळे मी संयोजकांचे, आयोजकांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. मित्रांनो, कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांचे हातभार लागलेले असतात. तर त्यांचे आभार नाही, पण त्यांच्या मदतीचं ऋण व्यक्त करण्यासाठी मी इथे विश्वनाथजी, आमचे सहकारी विश्वनाथजी यांना इथे बोलवत आहे. तर विश्वनाथजी, आपण सर्वांचे आभार मानावे. जिथे ओढती तिथेच धरती, फेरे येते अविरत धरती, रात्री मागून दिवस येत असे चक्र सारखे फिरे, याला म्हणती जीवन रे, याला म्हणती जीवन रे. नमस्कार, मी विश्वनाथ, ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आदरणीय उज्ज्वलाताई सोनी मॅडम या लागल्या. त्यांनी आम्हाला प्रशासक समितीला व सर्व सदस्यांना आपल्या मार्गदर्शनाने प्रेरणा दिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. याबद्दल उज्ज्वलाताई सोनी मॅडम यांचे प्रशासक समितीकडून आभार मानतात. तसेच आपल्या या कार्यक्रमाला आदरणीय मेहरजी नेवरी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लागले. त्यांनी आपल्या वक्तृत्वाने आणि मधुरवाणीने कार्यक्रम बहारदार केला. याबद्दल मेहरजी नेवरी यांचे देखील मी प्रशासक समितीकडून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी स्वागत आदरणीय जिजा मॅडम यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केलं. याबद्दल जिजा मॅडम यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आपल्या या कार्यक्रमाचा प्रस्तावित आदरणीय संतोष जगताप सर यांनी केलं. त्याबद्दल मी तुमच्या सहकारी जगताप सर यांचा देखील आभार व्यक्त करतो. तसेच
आदरणीय दामोदर सरगम सर यांनी आपल्याला अध्यक्षांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, याबद्दल आदरणीय सरगम सरांचा देखील मी आपल्या सगळ्यांच्याकडून आभार व्यक्त करतो. तसेच कुठलेही कार्य पार पाडण्यासाठी सगळ्यात भक्कम व्यवस्था ही आर्थिक व्यवस्था असते. आपली ही आर्थिक घडी बसवण्यासाठी आपल्यातीलच अनेक सहकार्यांनी आपले मजबूत बळकट हात आम्हाला दिले. त्यामध्ये आदरणीय विनोद यादव सर, आदरणीय विनोद कुटे सर, आदरणीय दत्तात्रय राऊत सर, आदरणीय विष्णूजी तळपाडे सर, तसेच आदरणीय महेशजी नाऊक सर, या सर्वांचे बळकट हात आम्हाला हे कार्य पार पाडण्यासाठी लाभला. याबद्दल मी त्यांच्या देखील प्रशासक समितीकडून आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या कार्यक्रमाला दृश्य स्वरूपात अनेक हातांनी आम्हाला मदत केली. या दरम्यान कोणाचा नाम उल्लेख करून कोणाचा राहून गेला असेल आणि त्यांनी कार्यक्रमाला सहकार्य केला असेल, अशा सर्वांचे देखील मनापासून आमच्या प्रशासक समितीकडून आभार व्यक्त करतो. सरतेशेवटी या कार्यक्रमाचे सर्वसामान्य सभासद आपले ऑल टेक्नॉलॉजी ब्लाइंड समूहातील सर्व सभासद सहकारी यांचा देखील या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभला. याबद्दल मी सर्वांचे प्रशासक समितीकडून मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या प्रदर्शनानंतर अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम समाप्त होत आहे असे जाहीर करतो. धन्यवाद.